आजोबा आणली हळद। आता आंब्याची पानं हळदीत बुडवून पायापासून वरपर्यंत हळद लावायला सुरुवात कर। शुभ्रा थांब। अगं ती नाही, ही हळद लावायची, नवऱ्या मुलाकडून आलेली उष्टी हळद। अरे होच की उष्टी हळद। अगं बाई माझ्याही लक्षात नाही राहिलं तुला सांगायचं। अगं बाई तुझ्या कसं लक्षात राहील, तू तर आपल्याच नादात असशील ना। द्या हळद लावूया। घे। ही हळद आपल्या हळदीमध्ये मिक्स करा ना जरा। नको ग, उगेच सांडेल लवंडेल, राहू दे। आता कोणाचा नंबर? या या काकू। ए प्रज्ञा, काय करतेस? ती हळद लावायची। राहू दे, हे भांड मी आतच नेऊन ठेवते, उगाच सांडायला नको इथे काही। ठेवते आतमध्ये। उष्टी हळद। अरे इथे बसून गेम काय खेळत बसतोस कोंबडीच्या? मोबाईल ठेव बाजूला आणि तुझ्या आईला हळद लाव चल। मी तो बायकांचा कार्यक्रम आहे ना? कोणी सांगितलं? हे आपल्या घरचं फंक्शन आहे, कार्य म्हणतात त्याला मराठीत। आणि कार्याला घरातल्या कर्त्या पुरुषानं जबाबदारीचं उभं राहायचं असतं। चल उठ। घ्या आई, आता सोहम कडूनही हळद लावून घ्या। ये आईला हळद लाव।
मायलेकाला कुणाची दृष्ट नको लागायला. चला. झालं सगळ्यांचं? चला. मी आहे ना. बाबा शुभ्रा झाली का सगळी तयारी? हो सगळी तयारी झाली आहे. ते बघा तिथे कोण ठेवले, बाकीची तयारी झाली आहे. आजोबांना तर तुमच्याच घरी पाठवून दिली. आणि सोहम सुद्धा सगळ्या लग्नाच्या तयारीसाठी बाहेर गेलाय. त्यामुळे आज सगळ्या बायकांनी मिळून आपण मज्जा करूया. हे बघ शुभ्रा, मेहंदीची सुरुवात ना तुझ्यापासून होऊ दे. नाही नाही नको काकू, हो घरातलं सगळं बघावं लागेल. मी सगळ्यात शेवटी काढेल. अगं शुभ्रा, कुणाला काय हवं नको ते बघायला मी आहे ना. असा बरे तू सांग कसं राहिला. हो शुभ्रा, तुझ्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे. पहिली मेहंदी तुझी. आई आज पहिली मेहंदी तुमची असणार आहे. तुमचा मान आहे तो. आणि आज तुमची सगळी तयारी मी करणार आहे. चला बरं या बसा. अगो इकडे कुठे मग काही नाही, बसा बरं. शुभ्रा ऐक ना माझं नको ग. कमाल करताय आई. कुणाच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे? सॉरी मॅमचा. अगं बरोबर बोलते शुभ्रा. पूर्ण हातावर मेहंदी काढून घ्या असावरी. येस मॅम, आमचे अभिजित सर बघून एकदम खुश झाले पाहिजेत. आई तुम्ही एक काम करा, की उशी घ्या बरं. आणि तो नॅपकिन सुद्धा घ्या. येस हे घ्या. या मुलीनं चला. एकीने आईनं मेहंदी काढा आणि दुसरीने जरा बाकी कुणाला काय हवंय ते बघा. दुसरी तूच आहेस, तू पण बाईस. अय्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला वाटतं. आधी मला काढा, मला खूप घाई आहे. अगं अशी मध्येच काय घुसतेस? आधी शुभ्राच्या हातावर मेहंदी काढायची. का? तिला आधी मेहंदी काढायची असा काही नियम आहे का? आधी गेस्टना विचारायला हवं ना. अगं प्रज्ञा. हो मम्मी, तुम्ही गप्प बसाव. तू उशिरा येऊन म्हणतेस काय ग प्रज्ञा? हो दाते, माझ्याशी वाद घालू नका. तुम्ही आधीच सांगून ठेवते तुम्हाला मी. प्लीज भांडू नका ना. आज ऑस्पिशियस डे आहे ना. शुभ्रा. बरोबर आहे मॅडी. काकू राहू द्या, अहो शब्दाला शब्द वाढेल. प्रज्ञा काही हरकत नाही, तू घे हा मेहंदी काढून. आणि मॅडी तू बाकी माझ्याच हातावर मेहंदी काढायची सा. तू मस्त मेहंदी काढतेस. मला तर तुझ्याकडनंच मेहंदी काढून घ्यायची. मी मॅडी तू तो कोण घे बरं. चल आपण दोघी तिथे बसूया आणि मेहंदी काढूया. चल. इतकी सुंदर काढतेस ना, माझ्या हातावरची मेहंदी बेस्ट असली पाहिजे. माझ्या हातावर मेहंदी मॅडीच काढणार नाही. मॅडी माझ्या हातावर मेहंदी काढणार नाही. ती माझ्याच हातावर काढणार. शुभ्रा तुझा नंबर होता ना, तू बस. ए मॅडी आपण चल तिकडे जाऊन बसूया. मला नाही येत पण मेहंदी काढता. अरे वा, शहाणीच की तू. आता शुभ्राच्या हातावर काढायला जमत होती आणि मी काढ म्हटल्यावर लगेच जमत नाही होय. मॅडी असं नाही करायचं. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. ती पण आपल्या घरातली आहे ना.
राहू दे ना, काढ ना. मी आता बसते इथे मेहंदी काढायला. ठीक आहे प्रज्ञा, तू घे मॅडी कडून मेहंदी काढून. मस्त मेहंदी काढ, तुला येते अगदी तशीच. हा, येते का मला? येते. ओके. चल चल. आता हे झालं, आता पायावर काढू का? अगो पायावर नको बाई. आई, आज ऐकणारात ना सगळं? अगो पण शुभ्रा. अगं असावरी, आजचा दिवस सून सांगते ते ऐक की ग. अगो पण शुभ्रा. बर चालेल. आसावरी, तू जितकी साधी आहेस ना तितकी शुभ्रा खूप हौशी आहे. याला म्हणतात नशीब. खरंय. ओ मम्मी, तुम्ही काय समोसा खाताय? मला भूक लागली, मला 1-2 समोसे भरवा ना. मग एवढी घाई कशाला केलीस? अगोदर खायचं आणि मग बसायचं ना मेहंदी काढायला. हो का? असावरी त्यांनी लग्नाची घाई केली तर चालते, आणि मी मेहंदीची घाई केली तर लगेच मला टोमणा मारताय. मी तर ऐकलंय राजेंना जास्त घाई झालीये. आता आसावरी सारखी एवढी गोड बायको मिळणार म्हणजे घाई होणारच ना. ए दृष्ट नको हा लागायला तिला. हे काय काढलंयस? अंड? अगं तुला अक्कल आहे का? मॅड आहेस का मॅडी? लग्नाचं असं डिझाईन असतं का? मला असं डिझाईन काढता येतं. प्रज्ञाचा आज चेहराच वाटतोय ढग गोळा. हो लेले, तुम्ही तोंड सावरा. ओके ओके प्रज्ञा, कूल डाऊन. आणि काय अगं, छान तर दिसतायत ती अंडी. अगं मार्केट मधलं लेटेस्ट फॅशन आहे ते. मग हे नवीन डिझाईन तू काढून घ्यायचं होतंस ना, मला कशाला बसवलंस? अगं मीच तर काढणार होते, तूच तर हट्टाने जाऊन बसलीस. मला तर मॅडीकडनंच मेहंदी काढून घ्यायची होती, पण मॅडी मला आवडला हा. खूप छान डिझाईन आहे. थँक्यू शुभ्रा. उगाच जास्त पुढे पुढे केलं ना तर असंच होणार. काय हो दाते, तुम्ही नखोद ते पुढे पुढे करता ते चालतं, आणि मी जरा काही बोलले की ते तुम्हाला खटकतं. डिस्गस्टिंग. प्रज्ञा, ए प्रज्ञा ऐक ना, अशी रागावू नको जाऊस. अगं आई जाऊ द्या हो तिला, तसे तिचा मूड ऑफ होता. इथे सगळ्यांचा इतका छान मूड आहे, मेहंदीच्या मूड मध्ये आहेत सगळे. मला वाटतं आपला डान्स तर झालाच पाहिजे बा या मूड मध्ये. चला गाणं
नाजूक झाली आहे ना मेहंदी, तुम्हाला साजेशी मला खूप वेगळं वाटतंय ग पण. वाटणारच आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी प्रत्येक मुलीला वेगळं वाटतच. बरं चला आता छान 2 घास खाऊन घ्या. नको अगं शुभ्रा, खरंच नको. आई अगं भूक नाहीये मला. काय झालंय आई, मूड नाहीये का? तुम्हाला टेन्शन आलंय का कसलं? यांचं ह्यांचं, अभिजित सरांचं का? अगं बघ ना, आपण सगळीकडे किती मजा करतोय, ते तिकडे एकटेच आहेत. त्यांच्या घरचं कोणीच आलं नाहीये. उदास असतील ना ग ते. सर काय बरे आहात ना तुम्ही? अहो आत्ता इथे आणि हे असे काय करताय? शिडीवर उभा आहे. हो पण कशाला ही सर्कस? ह्यापेक्षा मोठ्या सर्कस मध्ये उद्यापासून भाग घ्यायचा म्हणून प्रॅक्टिस करतोय. कुठल्या? लग्न करतोय ना. तुम्ही विनोद वगैरे राहू द्या, आधी घट्ट धरा बरं, मला भीती वाटते. हो काय हे? सर आपल्या घराला दार आहे, बिल्डिंगला जिने आहेत. तुम्हाला असं शिडीवरून खिडकीत यायची गरज नव्हती. दार आणि जिना या ऑप्शन उरलेत पुढे माझ्यासाठी. म्हणजे हिला भेटायचं नाही, हिला भेटायला बंदी केली आहे. हळद लागल्यावर घराबाहेर पडायचं नाही, आसावरीला भेटायचं नाही म्हणून 2 म्हाताऱ्यांनी मला घराबाहेरच पडू दिलं नाही. म्हणून त्या खिडकीतून बाहेर पडलो, या खिडकीतून आत आलो. अहो काय हे, आता भेटायची बंदी केली आहे ना, मग कशाला हे करायचं? तुला नव्हतं वाटत मला भेटावंस? मेहंदी बघायला आलाय. पण बरं झालं आलात सर. तुमची होणारी बायको जेवत नव्हती, हे बघा. अगं अगं शुभ्रा, काय आई, आता उद्यापासून तुम्ही खाताय नाही खाताय, जेवताय, या सगळ्याची जबाबदारी ह्यांची आहे की नाही? मग त्यांना आजपासूनच प्रॅक्टिस करू दे. आता बाकी तुम्ही दोघं तुमचं बघून घ्या, मी जाते, मला खूप काम आहेत. शुभ्रा आता सगळी कामं झाली आहेत ना, आता हातावर मेहंदी काढून घे. हं? काढते. बाय सर. बाय. अहो खरंच भूक नाहीये. नाही मला माहितीये, मला बघून तुझं पोट भरलंय, तरी थोडस खा ना. अहो खरंच भूक नाही हो मला. खाल्लं नाहीस तर ओरडी ना. अहो नको. तुम्ही जेवलात का? मी तर वर जाऊन जेवीन. आता मी ओरडू? बर 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 बर. बायकोच्या धाकात आहे मी. मेहंदी बघू दे ना. हे बघा. नाही नाही, हो ही अशी मेहंदी नाही बघू शकत तुम्ही. इथे ना तुमचं नाव लपवलंय, जे उद्या तुम्हाला शोधायचंय. मेहंदीत लपलेलं नाव उद्या दिसेल की नाही माहित नाही, पण तुझ्या डोळ्यात लपलेलं नाव हळूहळू स्पष्ट दिसायला लागलं. असावरी. अरे बापरे, दत्ता. दत्ताजी येतो. सासरे बुवांच्या धाकात आहे मी. अहो सावकाश सा, तुम्ही